काय काय चाललंय निशी? ही काय वेळ झाली का सगळ्यांना इथे बोलवायची? हा? तो सांगतोय ना तुला की मी वॉशरूम मध्ये होते, मग जरा विश्वास ठेव त्याच्यावर. तू आत कशी पोहोचली? अगं कशी काय? तू मगासपासून एवढ्या जोर जोरात ओरडतीयस. मगाशीच जाग आली होती मला तुझ्या आवाजाने, पण मी पहिले वॉशरूमला जाऊन मग आली. तू एवढा वेळ आत? हा, ते जरा एक्झर्शन झालंय ना 2-3 दिवसापासून. तब्येत जरा खराब होती माझी. ओके, आता बरं वाटतंय ना तुला? हो, आता ठीक आहे. नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे. तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी नवीन प्लॅन केलाय. कौशिकीताई, हे दोघं खोटं बोलतात. ह्या दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केलाय. निशिता, तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे इकडे आलोय. तुझा काय बालिशपणा चाललाय अगं? घरात काय चाललंय? तुझं काय चाललंय? एक तर दया काकांच्या काळजीमुळे सगळ्यांची झोप उडाली, कोणालाही झोप लागत नाही, आणि त्यात तू ड्रामा करतेस रात्री 2 वाजता. कौशिकीताई, पण मी... शट अप. हे तू जे काही करतेस ना, त्याच्यापेक्षा दया काका घरी परत कसे येतील याचा विचार कर. केदार आणि तारिणीचा रागराग करणं बंद कर निशिता. मी शेवटची वॉर्निंग देते तुला. याच्या पुढे परत जर तू ड्रामा केलास, तमाशा केलास, तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. माफी माग निशिता. केदार आणि तारिणीची माफी माग. नाही नाही कौशिकीताई, त्याची काहीच गरज नाही. माफी? मी ह्याची? कारण तू हर्ट केलंयस त्यांना. माग माफी. माफी नाही मागणार आहेस? तुझ्यासाठी आम्ही इतका वेळ इकडे थांबलो ना, तारिणी येण्याची वाट बघितली ना, मग ठीक आहे, आता तू माफी मागेपर्यंत आम्ही सुद्धा वाट बघतो. कौशिकीताई, माग माफी. निशिता, माफी माग. बोल ग बाई. सॉरी. सॉरी. हिला पण म्हण ना. सॉरी. चला. निशी, ऐक. निशी, केदार, केदार, थँक यू. केदार, ऐक ना. सावकाश.